अरे धक्क्याला लागलो असतो ना, बरी तलवार होती. नाही नाही, सॉरी 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 राजपूत सर. आय एम ऑनर टू वर्क विथ यू सर. येस सर, म्हणजे तुम्ही हिरो असलेल्या सिनेमात मला काम करायला मिळतंय सर. माझं आयुष्य धन्य झालं अरे सर. ठीक आहे ठीक आहे. नाही अरे नाही अरे सर. अरे अरे पाया काय पडतो? नाही, नाही, हे बघ, आपण कलाकार आहे आणि कलाकारांमध्ये असं छोटं मोठं काही नसतं. कलाकार कलाकार असतो, कलाकार. नाही नाही सर, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने, कर्तृत्वाने सगळीकडून सर तुम्ही मोठे आहात सर. हा, म्हणजे? ऍक्च्युली आमच्या कार्यशाळेत पण आम्हाला तेच शिकवलं जातं सर. कार्यशाळा. हो सर, कलाकाराची नेहमी हे करावी, काय? रिस्पेक्ट करावी सर. अच्छा, रिस्पेक्ट रिस्पेक्ट. बरं बरं. Yes, sir. नाही पण कॅरेक्टरच्या हिशोबाने खरं तर मी तुझा रिस्पेक्ट केला पाहिजे, कारण तू माझा मामा आहे. मग मामाचा तर पायच पडला पाहिजे. नाही, 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 sir. नाही नाही, आपण एकमेकांमध्ये जे नाही झालं नाही पाहिजे सर, ना. नाही सर. अरे नाही तू sir. मामा आहे. नाहीच आपण- सर, नाहीच सर. बरं नाही ठीक आहे sir, ठीक नाही आहे, सर, ठीक आहे. please, sir. बस बस अरे काय काय झालं? माझेच आपल्या हाताने घेऊन सगळीकडे फिरशील? मग कुत्र्यांनी पलवली मग तसं नाही, आपण तिकडे बसलो तर तिकडे ठेवायची ना. असं कसा? माझा गुरु काही नागड्या पावलाने चालत चालत येणार आहे का? मग आणि या तुमच्या चपला म्हणजे माझ्यासाठी पादुका आहेत का नाही? कवरे करशील सगळं कवरे मोऱ्या. करशील म्हणजे तर तुम्ही माझ्यासाठी काही कमी केलं आहे का मला सांगा? हा आता खरं म्हणजे तुम्ही इंडस्ट्रीत मला आणला हो का नाही? अरे हो ना रे. माझी लायकी होती काय तुमच्या साईडला बसायची? मग खाली बसला पाहिजे ना मी. काय माहिती आहे का? आणि मुलात कसं आहे, आज तुमचा महत्वाचा दिवस आहे का नाही? आज तुमच्या 500 पिक्चरचं शूटिंग आहे. हो ना रे. त्याच्यामुळे माझा आनंद ना गुगनात मावरसा झालेला आहे. गुगनात मावत नाही असं नसतं रे. मग? माझा आनंद गुंगूत मावत नाही असं आहे. गुंगूत आहे का इथं? एव्हरी वर्ष तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आहे, भाषेवर कधीतरी काम करा ना रे बाबा. ऍक्टरची भाषा फार महत्वाची असते. ऍक्टरनी उच्चार करताना स्पष्ट उच्चार करायला. आनंद गुंगूत मावत नाही म्हणजे नेमकं काय? ना मला कसं माहिती आहे? याचा आपण कधी विचार केलाय काय? नाही. नुसतं आपण बोलतो हो. पण विचार करायला करायला पाहिजे. आनंद गुंगूत मावत नाही म्हणजे काय? कारण आनंद हा सगळ्यात मोठा आहे आणि गुंगूत छोटा आहे. त्याच्यामुळे आनंद गुंगूत मावत नाही असं काय? बरं कुरूट खाणार? हा म्हणजे कुरूट खाण्याची वेळ आहे ना तुमची? फ्रूट खायची वेळ जाईल. सगळं वेलेत आणि पाणी पण आहे मग लागलं ते पिया, बाकी काही नाही. उष्ट देशील म्हणा. उष्ट म्हणजे टेस्ट करून द्या नको तुम्हाला. गोड असेल तर तुम्हाला देणार, आंबट चिंबट असेल तर मी खाणार का नाही? हा गोड आहे, हा खातो मी. गौरे करशील मोर्या तू. करशील म्हणजे मग रडू नको मला. तुम्ही काय माझ्याकडे कमी केलं बाय? मी कोण होतो? हो हो. गल्ली गल्ली मी कुल्फ्या विकायचो. या कुल्फीवाले आता ओरडायचो बाई. तिथं उतरून तुम्ही मला आणला इंडस्ट्रीत. ठीक आहे ना. नाही तर कोण कुत्रा विचारित होता मला. दुसरं काय नाही. नाही पण आनंदाची गोष्ट आज. हो हो हो. आज म्हणजे 500 पिक्चरचं शूटिंग आहे ना. म्हणजे काय? पेड वाट्या हो सगळी हो हो सगळीकडे पेट वाढ. हा? या. केलं घ्या त्याच्यात. हो घेतो मी घेतो. पाणी पण ठेवलं. हो हो. हा? तुझ्याच असू दे. अरे कवरे करशील. असू नका. तुम लोग है ना यार, मेरे को फिर रुला देगा यार. पेड अरे बापरे. पेड घ्या. आणि कशासाठी? काय वाढदिवस आहे का कोणाचा? नाही वाढदिवस नव्हे. आमचे गुरु आहेत ना, आज 500 पिक्चरचं शूटिंग आहे त्यांचं ना. अरे बापरे. 500 वा. तुम्हाला त्यांच्यासोबत आज काम करायला मिळणार आहे. बरं बरं बरं. अरे वा. म्हणजे सिनियर कलाकाराबरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे बा. अरे बाला, सिनियर बिनियर काही नसतं रे. म्हणजे प्रत्येकाने कुठलं पण काम आईलं रे आईलं की ती पहिल्यांदाच करतो असं समजून करायला पाहिजे. कसं आहे, सई माझ्याकडे जेव्हा आली इंडस्ट्रीमध्ये तेव्हा फारच म्हणजे सांगलीवरनं पोरी गेली होती. म्हणजे तिचं टोन असा मला पॉलिश करून फिक्स करायला. अरे आता ओळख देत ना, आता बघत पण नाही माझ्याकडे. हा पण गुरु पौर्णिमेच्या दिवशी तिकडून मला व्हिडिओ कॉल करते ना, आशीर्वाद घेते म्हणा, असं वर पाय करायला लागतो. घ्या, पेढे घ्या. 500 फिल्म एक मिनिट. हॅलो हॅलो सर, हॅलो सर. आय एम ऑनर टू वर्क विथ यू सर. म्हणजे तुम्ही ज्या सिनेमात काम करता त्या सिनेमात मला पण काम करायला मिळतंय सर.
माझं आयुष्य धन्य झालं सर. ओ भो मगाशी हे वाक्य तू मला बोलला होता. कारण सर तुमचा पहिला सिनेमा आहे, यांचा 500वा सिनेमा आहे सर. सर तुम्ही कोणत्या कोणत्या सिनेमात काम केलंय सर? आराधना पिक्चर माहिती शर्मिला टॅगोर काय कोणाला नाही माहिती सर? ते नाही काय गाणं आहे मेरे सपनों की राणी. हा, हा. ते शर्मिला टागोर टिरेन मध्ये असते नाही काय. हा बरोबर. आणि राजेश खन्ना इकडनं असा गाणं मिनीत असतो. हो, हो. तेव्हा ती खिडकीतनं बघते हा. तर मागून जो पास होतो माणूस तर गायत का नाही हे पासिंग अरे त्या टायमाला ते पासिंग लयच गाजलं. म्हणजे शूटिंग तिकडे असं शॉर्ट कट झालं रे झाला तर शर्मिला टागोर बोलली कोण काय रे उदर शेव. पण मी थांबलो नाही कारण आपण कौतुकाचं भुकेलं नाही. पुरे गेलो. तुम्ही मदर इंडिया अरे म्हणजे काय सर? ती ठिणगी उडते का पिक्चर फिणगी हा बरोबर. तो ठिपका तो हा माणूस ठिपका Yes. सुनील दत्त आहे ना सुनील दत्त हा. धसका घेतला होता यांच्या ऍक्टिंगचा. 4 पावलं लांब असायचं सुनील दत्त माहितीये. अच्छा अच्छा. नरगिस दत्तचा आवडतं नट. ती सेटवर आली ना की यंदा बघून म्हणायची मी नाही करून घे काका ते दडपण यायचं ना यांचं. त्याच्यानंतर हळूहळू अख्खी इंडस्ट्री म्हणायची दादा हे सेट पे हम नाही करून घे हम लोग नाही. असं मस्त. म्हणजे त्याच्यानंतर यांनी हिंदी इंडस्ट्री सोडली मराठीत आले अरे वा. का मराठी वा वा. गुड मॉर्निंग हाय. अरे कसं आहे मला? हाय हाऊस द जोश? हाय सर. बने यस काय सीन काय आहे? उदयराज युद्धाची आखणी एक करत सेकंड. उदयराज युद्धाची आखणी आखणी करत फेऱ्या मारतायत. येस. आणि मामा फितुरी करून त्यांच्यावर हल्ला करतो हल्ला केला. आणि तो हल्ला एक जण सैनिक म्हणून येतो आणि अडवतो. व्हेरी गुड. रोमॅन्टिक. नाही सर ऍक्शन आहे. पण ते प्रेमाने करूयात ना. ओके. अरे हाय हाय सर. उदयराज. हा सर. गुड टू सी यू डार्लिंग. कसं आहे थँक्यू मस्त सर. मामा? आय एम ऑनर टू वर्क. आय लव्ह यू डार्लिंग. आय लव्ह यू. अरे बने ज्युनियर कुठे जो मध्ये येतो वाजवतो? ते बघ ए अरे छोटू. छोटे नाही गुरु आहेत माझे सिनियर आहेत ना इंडस्ट्रीमध्ये. अच्छा. मी यो अरुण. यो अरुण. हा. मी डिस्को मोरे. डिस्को. यांनी इंडस्ट्रीत मला आणला. मी या पेढा घ्या. अरे अभिनंदन या वयात. नाही, आमच्या दादांचा 500वा पिक्चर आहे ना शूटिंगचा. अच्छा. 500 पिक्चर करतायत का नाही. तुमचा कितवा? चला काम सुरू करूया. एक बाळा. हा चला. यो आणि यो काय अबे मी डिस्को. यांनी इंडस्ट्रीत मला. माइंड ब्लोईंग. मला पाठ झालं. तुम्ही तिकडे कोपऱ्यात जा. इकडे- हा, पण ही पोझिशन आहे. थोडं मागे राहा. हा उदयराज तुम्ही इथे याल. हा, हा. हा ओके. आणि तुम्ही इकडे फेरा घालताय. बरं. एअरझरा विराज 35 लगाएंगे. ओके. हा तुम्ही ते एअरझरा घालताय. ओके. लेफ्ट राईट. द मुवमेंट हा मागे वळेल ना तेव्हा तू याच्यावरती अटॅक करायचंय. Yes, sir. आणि यांच्यातला कोण आहे? ते दादा आहेत. यो अरुण. हा कळलं मला. मी इकडे मागे disco- मागे राहा. मी बोलवतो तुम्हाला. हाय. तुम्ही पुढे याल आणि हा वार त्यांचा अडवाल. ओके. तुम्हाला कळलंय का? करून दाखव. नो प्रॉब्लेम सर मैं करेगा. मी करून दाखवतो. ओके. हा, मी करून- इथं करून बघूयात आपण. हा, चालेल. हा विराज एक करके देखते. ओके. Yes, yes, sir. ओके. हा. ऍक्शन. मामा शत्रूचा धुवा उडवायचा आहे. शत्रू सैन्याला बेचिराग करायचा. यू गेटिंग माय पॉइंट? यहाँ पे शॉर्टकट हो जाएगा. ओके. ओके हाँ तुम्हाला जमेल ना? हा सर. जमेल. 500 पिक्चर केले चला सुरू करूया. डिस्को मोरे. डिस्को वर. आता ना नंतर करायचंय. मी ऍक्शन म्हणेन मग करायचं. आपण असं करूया सध्या. ओके. ओके. गुड. व्हॉट अ ब्राईट स्टार्ट डार्लिंग. रोल कॅमेरा. रोलिंग अँड ऍक्शन. मामा गुड. शत्रूचा धुवा उडवायचा आहे. शत्रूला बेचिराग करायचंय. अरे यो अरे काही झालं? अरे डोक्यावर पडलेस का? नाही ते म्हणे हे बूट चावत होते. अरे चावत तू मध्ये यायचं ना. त्याला लागलं ना. अरे तसं नाही मी या बूट चावत होतो ना त्या गडबडीत समजा त्याचं टायमिंग चुकलं असतं. टायमिंग चुकलंय. नाही ऍक्च्युली काय झालं तर शॉर्ट वाया गेला असता शॉर्ट sir. वाया गेलाय. तसं नाही मी समजा हे करता गडबडीत केलं तर त्याला लागलं असतं अरे ना. त्याला लागलंय ऑलरेडी. काय चाललंय तुझं? आणि चप्पल दिसतेय का? चप्पल नाहीये फ्रेम मध्ये. हे बघ शॉर्ट एवढाच आहे. ओके. अच्छा 16 लगाया. हाँ हमने 16 लगाया है. अरे 16 म्हणजे असं एक्स्ट्रीम वाईड असतं रे.
त्यात तू एवढा दिसशील. दादाच्या सगळ्या लेन्स पार्ट आहेत अरे 500 फिल्म केले इंडस्ट्री त्यांच्या. हो सर सर छातड फोडलं हो त्याने जीव खाऊन गदा मारतोय हो सर. आई ओके आई ओके. हा? पण जीव खाऊन मारतोय हो हा तुम्हाला- बाला पण नाही आणत हो हो तुम्हाला ज्यूस वगैरे सांगू. नाही नाही थँक्यू ना. जोरात मारतो. अरे मामा काय चाललंय मामा बघ ना. अरे तो मध्ये येत नाहीये ना. तो पाय खाजवतोय. तू थांब ना जरा. नाही सर सॉरी सर पण ते मला अशी सवय आहे फोर्सनी सगळं करायचं. नको ना फोर्स तो. मग म्हणून सर मी डोळे मिटले होते अरे सर. का डोळे मिटतोयस. उघडले की भीती वाटते सर. सिनियर आहे समोर त्यांना गदा बिदा लागली तर. का रे शाळेत काय गवत उपटत होता का मग. नाही सर नाही सर. अरे अभिनय करताना जरा भान ठेवायचं ना. येस सर. उदय भानजी. उदय राज हा सर. सॉरी उदयराजी तुम्ही आई ओके. हा, ठीक आहे, हा? ठीक आहे, आता नीट करूया जरा Yes, जरा sir. थोडं. हा येस सर येस सर. ए बाबा जमेल ना तुम्हाला आता. जमायला काय 500 फिल्म केली आणि होती. कळलं मला परफेक्ट आहेत. हो, 500 फिल्म मला पाठ झाले आता ओके. आणि ऐक ना ए बाबा Yes. लक्ष ठेव जरा अवेअर राहा. हो सर सर ऍक्च्युली काय मला ती मेथड आहे. ये इकडे इकडे मस्त यांच्याबरोबर बोलूया. येस एक काम करते विल डू वन थिंग. एक काम करूयात. काय तुझं काय नाव आहे. मी डिस्को मोरे हा यांनी पुढचं मला मला माहिती आहे ना का सांगू नाव काय. येऊ अरुण. हा एक काम कर तू याची भूमिका कर. चल. नाही मला नाही सर मला नाही जमणार सर. मला खरंच नाही जमणार यांची भूमिका. ऐका ना माझं. ठरव ना जमणार आहे की जमणार नाहीये काय. नाही तसं नाही हे माझे गुरु आहेत ना आणि मी यांचा शिष्य आहे त्याच्यामुळे म्हणजे मी गुरुची भूमिका करणं म्हणजे गुरुचा जीव घेण्यासारखं आहे का नाही. मला नाही जमणार. तू कर. तुमचा रोल करायचा म्हणजे खायची गोष्ट आहे का. गुरुची रिस्पेक्ट ठेव. करेल कर ऑल द बेस्ट. अरे तेव्हा अशी वेळ ना परत कुठल्या शिष्यवर येऊ दे नको. तेव्हा मला बल दे. अरे सुरू कर चल. हे बाबा नीट करा, नीट करा. समजून सांगा. हे बाबा जरा सांभाळून मारा Yes, मामा. sir, yes, sir. हा? अच्छा करते अच्छा करते ओके नो प्रॉब्लेम सर हो जाएगा. ओके ओके गुड गुड. काय ऑर्डर आहे आपली पहिली काय असते. रोल कॅमेरा. हा ओके कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन. मामा शत्रूचा धुवा उडवायचा आहे. शत्रूला बेचिराग करायचं. अरे अरे ॲम्ब्युलन्स बोलावूया. दादा उधर जाओ. दादा आपके पास इंजेक्शन है कुछ है उससे. अरे काय डोक्यावर पडलास का तू. काही नाही गुरुनी अरे काय वेडास का तू. गुरुंच्या आज्ञा कशी ही करणार अरे नाही? खड्ड्यात गेला गुरु पेला मधल्या काळात. अहो असं कसं त्यांनी मला इंडस्ट्रीत अरे मला पाठ झालं तुला त्याने आणलंय त्याने 500 फिल्म्स केल्यात पण आता काय आहे. नाही पण मी कुल्फीवाला होतो हे तुम्हाला माहिती आहे का मला सांगा. आणि ए कुल्फीवाला हा टोन मला त्यांनी दिला नाही तर मी ना गल्लीमध्ये एक कुल्फी एवढंच बोलायचो का नाही. मी तुला कुल्फी सारखा असा चोळेन आणि भाला घालून खाईन आणि मग ओरड कुल्फी. सर मैं क्या बोल रहा है हम लोग मास्टर लगाएंगे अभी. बॅकअप. मॅडनेसचा कहर होता परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या. बघूया यावर हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाददा. छान संकल्पना होती सादरीकरणही छान होतं. अरुण खरं सांगायचं तर या मंचावरचा तू गुंगू आहेस. म्हणजे साईजनी सगळ्यात छोटा आहेस पण याच मंचावरचा सगळ्यात मोठा आनंदही तूच देतोस. थँक्यू. त्यामुळे तुझी एनर्जी तुझं आणि मोरेचं गिव्ह अँड टेक याची एक वेगळी मजा येते. आणि आज तुमच्या सेटमध्ये समीरला बघताना पण खूप मजा आली. समीर आता हळूहळू तू रोळायला लागलास. छान वाटतंय. शाम्या मस्त. मंदार आय रिअली ऑनर्ड टू कमेंट ऑन युअर स्किट. म्हणजे मस्त पकडलं होतंस ते आणि इंटरेस्टिंग होतं. चांगलं आलं. मजा आली. येस शिष्य दी शिष्य साई. गुंगोज परफॉर्मन्स. मॅड परफॉर्मन्स होता. मला आज खूप दिवसांनी ही सिरीज आली आणि खूप दिवसांनी डिस्को मोरे आणि यो यो अरुण दिसले आम्हाला, भेटले आम्हाला, मजा आली. तुमचे असे कॉस्ट्युम्स फारच भारी आहेत. म्हणजे खूपच कमाल आहेत. मला त्याचं कलर कॉम्बिनेशन पण खूप आवडलं आणि तुम्ही छान दिसताय सगळे या कॉस्ट्युममध्ये. मजा आली गाईज. मंडळी राजकारणात होणारं खुर्ची पुराण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता इथं एका खुर्चीवरून होणारे हास्य पुराण. चला बघूया त्यात काय धमाल घडते ते. त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल कलाकार. ये दादा. आय लव्ह यू रमेश. क्या
क्या बात है यार रम्या आय लव्ह यू रमेश आय लव्ह यू दादा एक मिनिट हा आपला सेट आहे हा पूर्ण बात आहे आणि यार. हा, दादा हो 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 नाईस व्हेरी नाईस येस दादा एक मनापासून बोलायचं आहे बोल ना. म्हणजे नंतर शूट वगैरे सुरू होईल बोल बोल तुझे मनापासून आभार दादा अरे नाही म्हणजे तू मुंबईमध्ये एवढं बिझी शेड्यूल असतं ना तू आमच्या ह्या नाच रे मामा नाच या शोच्या जजिंगसाठी आलायस दादा थँक्यू दादा हे बाय बाय आपण गेली जवळजवळ 5.5 वर्ष एकत्र काम करतोय को आर्टिस्ट आहोत बरोबर आहे आज पहिल्यांदा तुझा इंडिव्हिज्युअल दिग्दर्शक म्हणून शो येतोय आणि तू लेखक आहेस Yes, yes, दादा. अरे तुम्हाला सपोर्ट करणारच ना रे हा? दादा Thank you. खरं तर ना तुझा आशीर्वाद हवाय अरे रे पाय नको पडू हा. नाही, ठीक आहे ठीक आहे ओके यार दादा तुझा आशीर्वाद घ्यावा असाच आहेस तू म्हणजे आमच्यासाठी फक्त तू 3,500 पर डे वर आलायस जज म्हणून हे मोठी गोष्ट आहे दादा हा, हे बघ, हे ठीक आहे म्हणजे आपले रिलेशन्स आहेत म्हणून मी 3,500 पर डे वर आलोय अरे भाई मला सांग चॅनल कुठलं आहे कुठल्या चॅनलवर आपला कार्यक्रम येतोय दादा पिंट्या मराठी पिंट्या मराठी हा नाही 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 चॅनलचं नाव काय म्हणतोय मी पिंट्या मराठी तेच नाव सांगतो पिंट्या मराठी हा पिंट्या मराठी नावाचं चॅनल आहे आपलं कोकणामधलं आहे पिंट्या मराठी खणूया कोकणची माती तरी सुद्धा पिंट्या मराठी आहे हे फार ऑड आहे रे काय झालं दादा आमच्या गावातले जे श्रीनिवास रांगणेकर आहे ना त्यांच्या आजोबांचं नाव पिंट्या रांगणेकर हा. त्यांच्यावर हे चॅनल काढलंय पिंट्या मराठी अरे पण नातवाचं नाव पिंट्या पाहिजे आजोबांचं नाव दादा किती लॉजिकल विचार करतो आपण हास्याचे तर किती इलॉजिकल स्किट केली आहेत दादा परवा तुझं ते स्किट बघ अरे बाई, मी काय म्हणे बघ, मी काय म्हणे. या कार्यक्रमात आता मी एक जज आहे बरोबर आहे Yes, yes. माझ्या बरोबर को जज कोण आहे कारण आतापर्यंत काही सांगितलं नाहीये सगळंच आपलं सिक्रेट ठेवलंय तुम्ही सरप्राईज आहे दादा दादा बोलत नाही सरप्राईज आहे ओके फाईन तो बोलवूया आपल्या स्पेशल जजेस ना तर मंडळी आपण फायनली आपल्या सेटवर आलेलो आहोत आणि माझं काय जज म्हणून माझा पहिलाच दिवस आले भारी वाटतं आशीर्वाद राहू द्या सगळ्यांचं आणि इकडे आलो अगं बाय माझे सरप्राईज गावलेला आहे आपल्याला इकडं आपलं समीर दादा म्हणजे आमचं दादा आहेत तर इकडे आलेत आता तर कशाला आलेत आम्हाला माहित नाही कारण काय डान्स आणि त्यांचा काय संबंधच नाही कशाला आले माहित नाही पण आले तर भेटायला पाहिजे दादा आहेत आपले तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा काय समजली ओ माय 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 दादा दादा इथे तू आय एम ऍब्सोल्युटली अमेज्ड दादा कसं काय इथे दादा ही मिसळवाली बाई इकडे कुठे आली यार रमेश अरे पम्या हे को जजेस आहेत माझ्या बरोबर दादा दादा तुझ्या तोला मोलाचं कोणतरी पाहिजे ना म्हणून त्यांना अरे हे तुला मुलाचे आहेत माझे असं म्हणणं आहे तुझं हे- अरे अरे दादा बने फेमस आहे त्याची रील बघितलीस का तू सध्या परवाचं रील बघितलंस तू नाही परवा तो घराजवळून त्याच्या नाक्यावरच्या बेकरीत गेला A1 बेकरी आहे बघ हा. तिथे एक कडक पाव आणायला गेला आणि त्याच्या प्रवासाची रील बनवली 3 मिलियन व्ह्यूज आहेत 3 मिलियन व्ह्यूज ओ माय माय अरे बने समोर बेकरी आहे रे बेकरीवाल्याने पाव फेकून मारलं तरी घशात जातील एवढी समोर आहे आणि त्या प्रवासाचा तू रील करतोस दादा व्ह्युअर्स आहेत ना पण त्याला हा. अंड्याचं माहिती आहे ना तुला नाही. परवाच व्लॉग आलाय तिचा काय? मिसळ मध्ये उसळ नाही नावाचा मिसळमध्ये उसळ नाही मिसळ मध्ये उसळ तिच्या हँडलचं नाव माहिती आहे ना काय? स्टनिंग सॅसी प्रियंका हे स्टनिंग आहे हा. ए चला ब्रेक ओव्हर हे दिवसातून 2 वेळा म्हणणारी स्टनिंग आहे दादा 12 मिलियन फॉलोअर्स आहेत तिचे अरे, कुठून झाले 12 मिलियन फॉलोअर्स दादा तुला मजा वाटेल दादा तू प्रोसेस एन्जॉय कर ना अरे प्रोसेस ठीक आहे शो कसा होईल चांगला होईल दादा, चांगला आपण लगेच सुरू करूया मला टेन्शन यायला नाही लागलं दादा बरं अँकर कोण आहे या शोचं कारण आता हे सगळं बघितल्यावर मला टेन्शन यायला लागलं अँकर कोण आहे अँकर प्राजक्त आहे डोंट टेल मी नाही नाही तरी हा? नाही 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 नाही? मी नाव घेतो दादा ओके तर आपले अँकर आहेत श्रमेश बेटकर नमस्कार 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 मी तुमच्या सगळ्यांचा लाडकाची सौका म्हणजे चिन्मय समित्र काशीकर अरे हा तेच करतोय दादा त्याच्यासाठी ए, चांगलं अरे तुम्ही प्रँक करताय यार चल चल मस्त नाही, 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 नाही रे. दादा, नाही रे. prank हा अँकर काय रे यार? दादा ट्रस्ट ठेव माझ्यावर नाही. तुला मजा येईल नाही रे तू इ- प्रोसेस एन्जॉय करशील अरे नाही रे दादा शूटिंग सुरू करायचं प्लीज प्लीज तू एन्जॉय करशील अरे शुअर हा येस येस मी तुम्हाला जस्ट हे आता जसं केलंस तसं Yes, तू yes, anchoring दादा. करणार आहेस? Yes. अरे स्किट इथे संपलं पाहिजे खरं तर यार ओके फाईन मी एक प्लेसिंग दाखवतो तू तोपर्यंत जागा Yes, yes. मॅडम तुम्ही मध्ये बसाल बने तू इथे आणि दादा तुझी चेअर ही आहे
नाही नाही गरज नाही रे, आय एम युज टू इट. चलो एंट्री घेऊया. माझी एंट्री आहे ना, या 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 चल 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 चलो यार. आपण चलो 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 ए बाळांनो आधी एंट्री असेल आणि त्यानंतर बसणार तुम्ही येऊन. हा चलो चलो चेक करून बघू. आपण सुरुवात करूया. चल या आधी. सुरुवात. या या चलो, प्लीज चलो. प्लीज चलो चलो मूड चला 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 लाईट्स कॅमेरा ऍक्शन. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी चिव चौकात तुमचं स्वागत करतो माझ्या नव्या कोऱ्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे पिंट्या टीव्ही प्रस्तुत नाच रे मामा सुपर रमेश आता जजेस Judges, वैभव जजेस ना पकड. आता आपण बोलूया आपल्या जजेसना. तर स्वागत करूया पहिल्या जजचं, प्रियांका हांडे. मॅडम जवळजवळ PCR मध्ये आलात तुम्ही. मॅडम तुम्ही आता जज आहात. कुठे आर्टिस्टना कॉल टाइम द्यायला चाललाय. जज सुपर. मॅडम बसा. चल रमेश जज दुसरा, तुझा कॅरेक्टर सेम. आपण बोलूया आपल्या दुसऱ्या जज ना, निखिल बने. आपले चणे आणि आपले लाफ्टर सोबत घेऊन आलेले आहेत. क्या बात आहे सर. काय बोलायचं यांच्याबद्दल? हे पहिले असिस्टंट डिरेक्टर होते आणि नंतर ऍक्टर झाले, असे निखिल बने. सर बसा. सुपर रमेश. वैभव हा. थर्ड जज ना पकड. हा रमेश तिसरा जज, तुझा कॅरेक्टर सेम. येस पम्या एक मिनिट हा. हा. ही जगा जरा आवाज वाढव. रमेश थांब. बने हे करतोय, नंतर उत्तर पण द्या. ओके चल रमेश पुढे. येस. असं बोलूया आपले तिसरे महत्वपूर्ण जज, समीर चौगुले यांना. आता म्हणजे माझे शब्द चुरले नाहीयेत. काय बोलायचं दादाबद्दल. आधी ऍक्टर होते आणि नंतर ऍक्टरच राहिले, असे समीर चौगुले. हे काय वाक्य आहे यार. आधी ऍक्टर होते नंतर ऍक्टरच राहिले. मध्ये काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटतं ना, असं इन्सल्टिंग वाटतं ते. म्हणजे मी माझ्या अभिनयाचा काही मध्यंतरी विचारत नाही केला, असं एक उगीच निगेटिव्ह येतं ना. म्हणजे असं नाही आहे तिकडे, पण असं आधी ऍक्टर होते ऍक्टरच राहिले. दादा असं आहे ना, आहे म्हणजे स्क्रिप्ट मध्ये जे लिहिलंय तेच आहे ना, तू वाचलंय. अरे मग स्क्रिप्ट कोणी लिहिली आहे? आम्हीच लिहिली आहे. मग बदला ना ती. ही बदला चेंज करा. थोडं वेगळं करा. दादा परत इंटरव्ह्यू. हो येस सॉरी या परत घे. चला रेडी. चला चल रमेश. आता बोलूया आपले तिसरे आणि महत्वपूर्ण जज, समीर चौगुले यांना. काय बोलायचं दादाबद्दल, माझ्याकडे शब्दच नाहीयेत. काय बोलायचं म्हणजे आधी हे ऍक्टर होते, नंतर स्वतःमध्ये खूप बदल घडवून ते पुन्हा ऍक्टरच झाले. अरे कट कर यार. अरे तेच होतं यार. अरे आता तुम्ही आधी ऍक्टर होता आणि स्वतःमध्ये बदल घडवला आणि मग ऍक्टरच झाले, मग बदल कशाला घडवला असं लोक म्हणतील ना. हे तुम्ही नका ना करू. बरं ठीक आहे. नॉर्मल घे ना डायरेक्ट. हे आय हो गया असं हे कर. रमेश घे. दादा घेतो लगेच. सॉरी. हा चल रमेश चल. नमस्कार. पुन्हा बोलूया आपले तिसरे आणि महत्वपूर्ण जज, समीर चौगुले यांना. बघितलं तुम्ही आलेला लाफ्टर काढलाय त्यांनी. काय बोलायचं त्यांच्याबद्दल म्हणजे हा माणूस इतका लोकप्रिय आहे की तो स्वतःच्या अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करतोय. Yes, करेक्ट आहे. yes. टाळ्या. रमेश बसायला सांग. हा दादा मी तुला विनंती करतो की तू असं नसतं व्हावं. बसले. रमेश Yes. इनेर घाल ना बाबा. सॉरी रमेश चल आता स्पर्धक. तर आता आपण आपल्या स्पर्धेला सुरुवात करतोय आणि बोलवतोय आपल्या स्पर्धेचा पहिला स्पर्धक,
बदलापूरचा विराज जगताप. जोरदार टाळ्या होऊन जाते. बस बस कमान. हाय हॅलो 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 सर. कसा आहेस विराज? सर मस्त आहे सर. कुठे राहतोस तू? सर बदलापूर सर. ओके, बदलापूरला मला सांग. पाणी आणा पाणी आणा हे पाणी आणा लागलं नाही तुला? नाही नाही लागलं नाही घे, लागलं थोडं घे, पाणी घे. नीट अरे, बाम बाम स्प्रे काहीतरी आणा. दादा बस दादा बस दादा खुर्ची कुठली अशी खुर्ची असते काय? कोण आहे सेटिंग वाला Just टेकायला मागे गेलो तर ती sorry. पाणी घे दादा पाणी बरं झालं, हे झालं. पाणी पाणी घे पाणी घे पाणी घे दादा हे घे. दादा कुठे सेटिंग आहे सेटिंग. हे घे दादा अरे हे सावते मामा सॉरी चल. काय रे सरमेश काय झालं बाप हे काय आहे तुमची खुर्ची बघा. मामा हा. कुठली आहे ती आत्ता हे जायला खुर्ची तुटली हा, मग ये दत्त्या पेटी घेऊन ये कस काय तुटली खुर्ची सॉरी झालं अवघड आहे दत्त्या आला का हे बघितलं का दत्त्या या असं असते काय आयन टायमिंगला कधी पण खुर्ची तुटू शकते बसणारा माणूस असतो त्यानं माणसात बसलं पाहिजे की नाही उगा आपलं कमोडवर बसल्या का खास सगळीने बसणार असं चालतंय का एक चालतंय मिनिट पुढं. एक मिनिट तुम्हाला काय माहिती कमोडवर खचकन बसतो मी बघता का तुम्ही येऊन? नाही नाही हे काय कमोडवर नाही नाही तुम्हाला नाही मी ह्याला सांगतोय अहो. त्याला नीट सांगा ना त्याला सांगा तर मला लागतंय ना ते. नाही नाही सर तुम्हाला कसं ह्याला सांगतोय मी भाचा आहे माझा अप्रेंटिसशिप करतोय माझ्याकडे इथं हो बरोबर आहे. शिकायला आलाय सेटिंगचं त्याला काही भाचा असू दे किंवा बायको असू दे मला नाही लागलं पाहिजे माझा हा नाही मुद्दा नाही आहे. नाही, तो म्हणत होता ऍक्टिंग करायची म्हणलं कशाला नको धंदा करतोय अरे. ही करा आपलं मोठा होशील म्हणून त्याला आपण शिकवतोय तुम्हाला तुम्हाला नाही काय म्हणलं सर तुम्हाला नाही करतो लवकर. करतो दत्त्या तिकडे लक्ष दे कसं असते माहितीये का माणसांना पण अक्कल पाहिजे माणसांनी कसं नीट बसलं पाहिजे माणसांनी कसं बसलं पाहिजे झालं पण करतोय मला तर वाटतंय बसणारा माणूस आहे का नौका असणार आहे एक मिनिट नौका काय आहे? ओय मी ऐक हे टू मच आहे नौका 29 वर्ष काम करतोय मी. नाही सर तुमच्याबद्दल नाही मी ह्याला शिकवतो अरे पण ह्याला तुम्ही शिकवा त्याच्या क्लासमध्ये मला का टपली मारताय तुम्ही? अहो तसं नाही तुम्हाला खरंच काय नाही तर मी ह्याला शिकवतोय आपलं मामा बोलत नका पटकन होतं I'm not now. 29 वर्ष काम. पटकन कसं पटकन करा ना जरा. वेळ लागेल किती वेळ लागेल हा किती वेळ लागेल 2-4 तास जातील काय अहो मामा शूटिंग करायचं आम्हाला 4-5 तास 2-4 तास मी नाही थांबणार ना, माझी फ्लाईट आहे यार. काय पुढे जायचंय फ्लाईटनी भायकड्याला. शूटिंगच्या पहिल्या दिवशी नवीन खुर्ची तुटते कशी हो तुमची? नाही खुर्ची नवीन नाहीच आहे खुर्ची जुनीच आहे मी निर्मात्याने सांगितलं होतं की एखादी खुर्ची बाबा नवीन बनवायला लागेल निर्माती म्हणली बजेट नाही ह्या 3 खुर्च्या आहेत ना ऑप्शनल एखादी 4थी खुर्ची असेल ना ती आणा ना. अहो तीच मी म्हणलं होतं एक खुर्ची ठेवा म्हणून ते डांगे प्रोडक्शन वाला नाही म्हणलं मला डांगे एक बजेट नाही म्हणलं मला एक सेकंड काय नाव म्हणाला तुम्ही? ते डांगे प्रोडक्शन डांगे प्रोडक्शन मला नाव काय त्याचं? सुनील डांगे आहे. हा, तीच काय यार काय चाललंय यार? सुनील डांगेला तुम्ही इथे सुद्धा आणला या शोला सुद्धा आणला तुम्ही? ऍक्च्युली चॅनलने डांगेला हा शो प्रोड्यूस करायला दिलाय दादा. आधी डांगे आला मग शो आला दादा. हा म्हणजे डांगे इन्व्हॉल्व हा म्हणजे दादा ऍक्च्युली काय आहे हास्य जत्रेला जी प्रॉपर्टी जास्त वापरत नाहीत ना डांगे मागच्या दाराने ती आम्हाला देतो. अरे काय बोलतोस काय तू? मी पण त्याला हेच बोललो हे काय करताय तुम्ही ते कंटेनर मध्ये ते पांढऱ्या केसाचा सांता क्लॉज आणि तो मिशीज असणारा हॅपी मॅन बसतो त्यांना कळलं तर काय होईल मग तो बोलला ते त्यांच्या दोन्हीच असतात त्यांना नाही कळत असं मला धुंदीत असतं. त्याने वर सांगितलं स्पीड बसवताना मी हळू चेक घेऊन जातो पटकन सही करतात ते काय यार दिस इज दादा हा. एक आयडिया आहे काय? डांगेने एक गोष्ट दिली आहे आम्हाला काय? तो हास्य जत्रेतला अपशकुनी बोगदा दिलाय दादा तर त्याच्यावर बसू म्हणजे हा सेटअप काढतो इथे बोगदा लावतो तू बोगद्यावर बस दादा अपशकुनी बोगदा. काय तुला माहित नाही दादा तुझं आणि प्रसाद ए, खांडेकरचं ए, ए. मुद्दा तो नाहीये हे काढायचं इथे बोगदा ठेवायचा मी बोगद्यावर असा बसणार 2 पाय टाकून क्या बात आहे काय डान्स केला येरायस का रे तू येरायस का तू? कमाल कन्सेप्ट आहे, कमाल आयडिया. व्हॉट डू यू थिंक बने? काय वाटतं तुला? टेरिफिक करूया दादा आपण प्लीज
हे नाही चालणार रे, मला दुसरी खुर्ची पाहिजे, कळलं का? दुसरी खुर्ची आत्ताच्या आत्ता दुसरी खुर्ची आणा. याचं काय होतंय ते बघा. 10 मिनिटं मी थांबतो, हा, त्याच्यानंतर मी निघून नाही नाही दादा थांब थांब तू धक्का नाही, असं नको करू, लागतंय मला. मामा ऐका ना. अरे हो बघतोय की करतोय की मी, तुम्ही कराल पण आता दुसरी खुर्ची म्हणजे ह्याच्यासारखी नको, दुसरी कुठली तरी असेल ना. दुसरी हा दुसरी दत्ते आहे का रे दुसरी? हो हाय की आणतो भाई आहे, एवढं सोपं होतं यार. आहे खुर्ची तरी तुम्ही कशाला एवढा वेळ काढला? दादा जाऊन यायला पाहिजे ना. चला सुरू होईल चला, चला, चला. लगेच, Please लगेच. जायचंय यार चला. चला चला लवकर चला. हो 2 मिनिटात होईल. मामा ही बघ कशी चलो खुर्ची आली, चला 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 सुरुवात सुरुवात, चला चला मूड 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 मूड, चल चल चल. yes. ते घेऊन जा, ते घेऊन जा, पटकन घेऊन जा. चल चल लाईट लाईट लाईट, चला चला चला. Yes, दादा. कॅमेरा कॅमेरा रोलिंग ऍक्शन, चलो. अरे या कॅमेरा समोर कोण आलाय? हा चल 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 बाजू, राईट राईट. अरे लेफ्ट लेफ्ट. अरे मध्ये आलास तू, एक कोण अरे मी आहे, मी आहे पम्या. अरे मी आहे ना. ए दादा तू बस ना दादा, खुर्ची आली आहे. हे काय आहे? हे पत्र्याची खुर्ची. या 2 खुर्च्या कशा आहेत? ही खुर्ची कशी आहे? मी पण जज आहे ना. मी कोण वॉचमॅन आहे, बाहेर बसतो तो. अरे मी जज आहे ना. ही पत्र्याची खुर्ची कशी देतो? खुर्ची आली आहे मग दादा. बदला बदला हे सगळं. एक मिनिट दादा, 1 मिनिट. रमेश मी काय म्हणतो, दादाला ते पत्र्याचं कमाल यार हे. दादा एक सुचलं, एक पत्र्याची खुर्ची बघून. कमाल. म्हणजे काय ते काही शोला जज असतात बघ, शायरी करणारे जज, कविता करणारे जज. हा. तुझी वेगळी इमेज बिल्ड करूया. हा म्हणजे पत्र्या जज. कमाल पत्र्या जज. दादा तुझ्या एंट्रीला लाफ्टर. मला सुचले, तू फक्त बघ, तू फक्त अँकरिंग कर. दादाची एंट्री घे. अरे पत्र्या जज ऑड तू आहे बघ रे. तर. आणि येत आहेत टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया पत्र्या जज समीर चौगुले यांचं. I am Patra Judge with my chair. वूफ. सर्कशीतलं माकड वाटतंय रे. असं कोण येतं रे? जज कोण येईल का? कधी बघितलं प्रसाद लोकांना? आलो रे आलो आलो असं म्हणत कधी आलेत का तिकडे? दादा कोणी काय बोलतोस यार? कोणी येत नाही म्हणून तू यायचं. अरे नाही रे, पत्र्या जज नाही रे. आपण इमेजच वेगळी बिल्ड करूया. तू काय कर, परफॉर्मन्स आवडला ना की तू काय करशील, पत्रा सॅल्यूट असं करूया दादा. मस्त मजा आहे. पण याची मी जज आहे ना, कॉमेडी कशाला करायची पण मी? लोकांची तीच अपेक्षा आहे ना. पण अरे नाही ना यार, काहीतरी वेगळं. अरे तुला पटतंय का रे? तुम्हाला दोघांना पटतंय का मला सांगा. ऐक ना. मी इतकी वर्ष तुमच्यावर कामाला आहे, तुम्हाला पटतंय का? खरं तर दादा मला ना खूप त्रास होतो आतून. मग तुझी दे ना खुर्ची मला. तू हो ना पत्र्या जज, ये ना इकडे बस ना. दादा मी जज आहे. मग मी कोण आहे? व्हॅनिटीचा जनरेटरवाला आहे मी. दादा दादा पॅनिक नको हो, तू गैरसमज करून घेतोय. तू एंट्री तर घेऊन बघ, एवढा लाफ्टर येईल ना दादा, मी पडून पडून हसणार आहे सिरियसली. खरंच. खाली बस चल. दादा ऐक ना, आपण करूया ना. ही चालती का? या बघा एक नंबर खुर्ची आहे. काय झालं, हॉस्पिटलचा सेटअप लागला होता बाजूला, त्यांची घेऊन आलोय. 4 तासासाठी दिली होगी. दिली आहे ना. चला 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 पटकन. लाईट कॅमेरा रोलिंग बसा बसा तुम्ही. आणि ऍक्शन. काय आणलंय यार? आता खुर्ची आणली ना, बस ना. अरे खुर्ची व्हीलचेअर आहे ती हॉस्पिटल मधली. ह्याच्यावर बसायचं मी. कसं दिसतंय हे? असं बसू मी. हे बघ असं बसू. हे दोघे त्या खुर्चीत, मी या खुर्चीत. कसं दिसतंय? कसं दिसतंय तू सांग मला. आहे. बदल ना. अरे बघतो का? बदल नाही. ओ मामा बोलो ना सेटिंग मामा. काय अरे, झालं? हे तुझा का? आता काय झालं? अहो मामा ही खुर्ची हे नाही. काय आणलंय खुर्ची तुम्ही? काय झालं? अरे व्हीलचेअर आहे, व्हीलचेअर. कळतं का तुम्हाला? हॉस्पिटल मधली व्हीलचेअर. नाही आता ही मॅनेज झाली म्हणून ही आणली ना हो. अरे पण ही मॅन. अरे तू कळताय का? एक मिनिट. किती वर्ष झाली तुम्हाला इंडस्ट्री? थांब रे कोणी. किती वर्ष झाली इंडस्ट्रीत? किती वर्ष झाली तुम्हाला? 28 वर्ष. लाज वाटली पाहिजे. त्याच्यात काय लाज वाटायची? तुम्हाला 29 झाली, तुम्हाला वाटली लाज? अरे मला तोंडावर अरे अरे कळत नाही का? व्हीलचेअर आणतो तू. व्हीलचेअर जज कधी व्हीलचेअरवर बसतो का? ती बरोबर आहे हो, पण आता ऑप्शनच नाही म्हणल्यावर काय, ही करावं लागलं मला. मामा ही नकोय खुर्ची, वेगळं काहीतरी बघा. ही नकोय खुर्ची. दुसरा ना मला ना, तर मी जातो. मी सांगतोय त्यांना. घेऊ दे ना. चला, चला. ही नाही चालणार. नाही नाही अरे नाही चालणार. दुसरं दुसरी बघा. पाहिजे. अहो, तेच तर नका बोलू प्लीज. दुसरं बघा. दुसरी घेऊन येतो. ही हे घेऊन जा. मला नको ही नाही बाजूला. दादा व्हीलचेअर. कोण आणतं जजला? प्लास्टिकच्या खुर्चीवर बस. प्लास्टिकच्या खुर्चीवर. अरे नकोय सांगितलं. प्लास्टिकची नकोय मला. अरे तात्पुरता बस दादा, तात्पुरता बस. तात्पुरता बस. आणून तुम्ही यार इन्सल्ट करताय. दादा- या दोघांना कशी ट्रीटमेंट दिलेली आहे? हे घे ना. ऍटिट्यूड मध्ये हे घे. ही बघा आणलंय काय. ही घ्या. ही एक नंबर. बसा
ह्याच्यावर बसलं का नाही असं वरच दिसणार दादा, ये. ये. ही एक नंबर आहे बघा मस्त हे छान आहे कळलं का आर्ट डिरेक्टर Classic आहे रे, म्हणजे ना- पाहिजे चुम्मा आहे सगळ्यांना रे. ये बा हलतंय हा स्किट पण आणि हे पण आहाहाहा. दादा काय जज बसलाय बघा आणि इथून तो म्हणणार काय साला तू डान्स केलायस काय अप्रतिम डान्स केलेला आहेस. हे दोघे खाली पॅकअप झाल्यावर हे आधी घरी पोहोचणार. मी पाऊण तासाने उतरायला पाऊण तास मला लागणार. तुमच्या आईला ढगात घाला हे बंद करा हे कानफाट फोडून एकेकाचं. हे असे असतं काय घेऊन जा घरी. हे मला लोक हे दादा चांगलं आहे काय चांगलं आहे ह्याच्यात काय चांगलं आहे. अरे तुला प्रेमाने चढ्या जज म्हणतील ना लोक. वाजवे ना कडकच म्हटलंस तर मी एक सेंट थांबणार नाही सांगून ठेवतोय. तुला एक वाजवली पाहिजे तुझ्या पितरला एक वाजवली पाहिजे. काय चितरतंय? एक मिनिट थांबणार मागे तरच. भारी परफॉर्मन्स. नाच रे मामा नाच या कार्यक्रमात आमच्या समीर दादाची तुम्ही फारच नाचानाच केलीत पण आम्हाला फारच धमाल आली. मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसादा बनी तू काय करत होतास तुम्हाला अच्छा ओके ओके कधी बर बर काय तो निरागसपणा मला खरंच कळलं ना काय असतं. एनिवे या निमित्ताने एक आभार मानायचा गेली कित्येक वर्ष राहून गेला तो या निमित्ताने मानतो. आपल्या प्रेक्षकांना किंवा आपल्या समाजामध्ये एखादा कलाकार जेव्हा जजच्या खुर्चीत बसतो तेव्हा त्याला एक वेगळा मान मिळायला लागतो आपसूक. त्याने वेगळं काही केलेलं नसतं पण त्याला त्या खुर्चीवर बसवल्यानंतर लोकांना असं वाटतं अरे काय हुशार आहे प्रचंड वगैरे. तर या खुर्चीत मला आणून बसवल्याबद्दल आज पहिल्यांदा माझे मित्र सोनी मराठीचे VP अमित फाळके यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. कारण या खुर्चीला निश्चित समाजात एक मान आहे. डेफिनेटली मान आहे. म्हणजे जेव्हा लोक आम्हाला येऊन सांगतात की तुमचं बोलणं आम्ही ऐकतो तुम्ही आणि सई काय बोलता याच्याकडे आमचं लक्ष असतं तेव्हा आम्हाला असं वाटतं की यार येस या खुर्चीने आम्हाला हे दिलं आहे. म्हणजे एखादा चित्रपट बघितल्यानंतरची प्रतिक्रिया किंवा एखादी मालिका एखादं नाटक बघितल्यानंतर प्रेक्षकांची प्रतिक्रिया तितकीच मोलाची आम्हाला आमच्या कमेंटवरची पण प्रतिक्रिया वाटते. हा मान या खुर्चीने आम्हाला दिला आणि त्याबद्दल सोनी मराठी, वेट क्लाउड, भालवणकर, फाळके या सगळ्यांचे एकदम मनपूर्वक आभार मानतो. बस दॅट्स इट. फॅन्टास्टिक झालं, मजा आली. यू बोथ डिझर्व एव्हरी बिट ऑफ इट. येस सई. मस्ती भरा परफॉर्मन्स होता एकदम. अटेम्प्ट म्हणून मला खूप आवडला. खूप गोष्टी एकत्र होत्या आणि खूप कॅरेक्टर्स पण होती. हंडे मस्त. चला चला फार आवडलं ग. कुठून कसं सुचलं हे चला चला. बाकी परफॉर्मन्सेस मस्त मजा. थँक्यू. मंडळी असं म्हणतात की मौनम सर्वार्थ साधनम पण आज एकाला याच मौनामुळे अनर्थाला सामोरं जावं लागणार आहे. कसं चला बघूया पुढील प्रहसनातून. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. या पटकन या हळू या पटकन या पण हळू या जरा. हा खाली बिली बघा. इसवी सन 200 सालचं बांधकाम आहे. होणार काय नाही आहे पण बघा खाली काय आहे. खाली साप बिंचू पार्टी करत असतात तिथे. नाही हसू नका हसू नका. कोणी साप चावला ना डायरेक्ट यमाबरोबर पार्टी काय. ही आहे सिनसिनरी बघा. अशी सिनसिनरी तुम्हाला बघायला मिळणार आहे. पिक्चर मध्ये पण नाही बघायला मिळणार. आणि सगळ्यात महत्वाचं तिथे हिरवा किल्ला ग्रीन कॅसल. त्याला हिरवा किल्ला का बोलतात पण. बोललं या याला हिरवा किल्ला म्हणतात काय. आधीचं नाव होतं त्याचं जंगलगड. मग एक ब्रिटिश अधिकारी आला रिचर्ड ग्रीन नावाचा. त्यांनी त्याच्यावर कब्जा मिळवला. त्यांनी नाव केलं ग्रीन कॅसल. मग ब्रिटिश गेल्यानंतर आपल्या मराठी लोकांनी त्याचं नाव केलं हिरवा किल्ला. पण त्याची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे काय आहे. तो किल्ला फक्त युद्धासाठी वापरला जायचा. कारण त्याच्या भोवती हिरवी झाड आहेत ना एवढी. तो किल्ला एकदम कॅमोफ्लाज होऊन जायचा त्या झाडांमध्ये. म्हणून दुश्मनाला कुठून पण बघितलं तरी तो किल्ला दिसत नाही. फक्त ह्या पॉइंट वरनं तो किल्ला दिसतो. त्याला रिॲक्शन तरी वेगळ्या द्या.
भारी आहे ना तेव्हाचे राजे किती हुशार होते ना कसलं भारी बांधलंय 1800 वर्षापूर्वीचा किल्ला जसाच्या तसा आहे अजून पण पण हा इथे कोण कोसळलाय? हो 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 मॅडम काय नको हात लावू नका. नको नाही नाही फोटो पण नको तू. नाही काय फोटो बिटो काढू. बापरे किल्ल्याचा कोणीतरी शापित वारस वगैरे आहे का? काय झाला ड्रामा पाहिजे तुम्हाला उगाचचा असं काय नाहीये. आपल्या पंचक्रोशीतलाच माणूस आहे. खूप वर्षापूर्वी इथे येऊन बसलाय. का येऊन बसलाय, कशासाठी बसलाय, कोणामुळे बसलाय, का बसलाय काहीच माहित नाही. अरे मोठमोठ्या चॅनलनी डॉक्युमेंटरी पण मारल्या ह्याच्यावर. बाई किल्ला आणि हा दोन्ही फेमस. कधी कधी लोक किल्ला बघायला पेक्षा ह्याला बघायला येतात. मग लॉकडाऊन बिकडाऊन होतं तेव्हा घरी नाही गेला काय? मिशी लावा ना तुम्ही फक्त आता. का काय पटत नाही तुमचा आवाज आहे. पटवू नको पटवू काय? नाही नाही तुम्ही नका पटवू काय मॅडम. बोलतो? नाही नाही तुम्ही नका पटवू. तुम्ही तुमचं काम करा ना काका. नाही ते कसं आहे याला करोना बिरोना झालाय माहित पण नसेल. माहितीये काय अच्छा बसू नाही फक्त भाई ते वाघ येतो हुका चू नाही आकांड तांडव नाही ओरडत नाही चड्डी पिवळी नाही काय नाही नुसता बसलाय. एवढी वर्ष मीच 5 वर्ष आधीपासून आलोय इथे म्हणजे हा अजून 10-12 वर्ष आधीपासून इथे आहे. बोलला नाही हल्ला नाही डोळे उघडले नाही काय नाही. भारी ना. जिवंत आहे ना नाही. हालत नाही ना सॉरी सॉरी सॉरी. मला पण पडला होता प्रश्न पण जिवंतच आहे. तुम्ही नीट बघितलात ना तर श्वास घेताना त्याची मिशी अशी करते बा. जिवंत आहे जिवंत आहे. केस केस हलतात बघ बारीक बारीक बारीक. एक काम करतो मी तिकडे पुढे ना ते डायरेक्ट टुरिस्ट लोक गेलेले आहेत येड्यासारखी त्यांना जाऊन जरा बघून येतो. काय नो एंट्री मध्ये घुसले ना परत मंजुमल बॉईज व्हायचा. चांगलं आहे ना एक हिट पिक्चर मिळतो. आमची नोकरी जाते ना तुम्हाला पिक्चरची पडली आहे फक्त. Sorry. हा? असं करू ना तुम्ही पण इथेच थांबा कुठे भलतीकडे जाऊ नका नाही तर MS जेलो गर्ल्स होईल तुमचा. ए धर ग. येतो थांबा कुठे जाऊ नका या फक्त. या या तुम्ही. कुठे जाऊ नका त्रास. ए निघाले जा. ए गप्प ना. तुला पण ना लाईक चरबी चरबी ईशा तुला. पुरुष आवडत नाहीत ग मला. ठीक आहे पण मग प्रत्येक पुरुषाला दाखवायची काय गरज आहे? तो कसा बोलत होता? ठीक तो आहे. नीट बोलत होता काय? हो ठीक आहे. भूक लागली यार त्याला बघून बघून. खायला भेळ आणली होती ना? माझ्याकडे आहे भेळ माझ्याकडे आहे. काढ, काढ. यस भेळ माझ्याकडे मी देणार तुम्हाला खायला कारण मी ठेवली आहे ना बॅगेत. नुसती ते काय आलं? चमचा राहिला सॉरी त्याला विचारूया त्याच्याकडे असेल का. मला वाटत ते असंच खाते. वास देऊ काय? ईशा ईशा नको ईशा. ईशा ऐक ना ते सांगून गेलेत ना. भेळ काटो काय? थांब ना, थांब ना. हे बघ. भेळ. 10 वर्षापासून इथे बसलाय ना तो. बापरे कसं काय बसला असेल काय माहिती पण इथे का बसला असेल तो काय माहिती. बाई वेडा असेल. मला माहिती आहे. कसं? पॉलिटिक्स. बाई वेडा असेल कुठेतरी चिमटा विमटा काढला असेल कुठल्या तरी बाईला गर्दीत मग धुतला असेल बायकांनी म्हणून घाबरून लाज वाटून इथे येऊन लपला असेल. ह्याच्यात देऊ काय खवडा देऊ काय? नको 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 नको. हा नाही वाटत बाई वेडा वगैरे. मोठी तुला क्रायटेरिया कळतात बाई वेड्या लोकांमधले. हा. ग जे सगळ्यात शांत वाटतात ना त्यांचे हात जास्त शिवशिवतात. पोरी आल्या ना बाजूला
हात शिवले लगेच काय रे खावडा देऊ काय एकदा देऊ का खावडा त्याचे श्वास पण वाढतोय नको उगाच आपण काय करूया मी काय म्हणते मला नाही वाटत आहे तो बाई वेडा तो मला चोर वाटतोय म्हणजे कुठेतरी ना ते चोरी करून आला असेल आणि मग इकडे येऊन लपला असेल आपण त्यालाच विचारूया का म्हणजे तो इथे का आलाय मी त्याला विचारते काय काय असं केलं त्याने कसं केलं असं केलं मी बघितलं आता डोळा मारतो डोळा मारतो काय रे ए डोळा मारतो काय तिला डोळा मारतो काय खावडा दे ना डोळ्या नको नको तिला डोळा मारतो आम्ही मेलोय का ए ए ए तुला आवडत नाहीत ना पुरुष डोळा मारला तर काय प्रॉब्लेम आहे अरे काय काय रे खावडा देऊ का कायमचा बंद करू का एक डोळा नको नको थांब ग कसं कळेल की तो इथे का बसला एवढी वर्ष पडून माझ्याकडे एक आयडिया आहे काय आपल्याकडे भेळ आहे ना हा तर आपण त्यातले कुरमुर आहे ना त्याच्या अंगावर टाकूया थांब ना पूर्ण ऐक ना आधी अगं त्या कुरमुऱ्यांमध्ये त्या कुरमुऱ्यांमुळे मुंग्या येतील मग मुंग्या त्याला चावतील मग मुंग्या चालल्यावर त्याला हलावंच लागेल आणि मग तो जागा होईल आणि मग आपण त्याला विचारू मजा येईल नाकात टाकू काय कुरमुरा टाकू टाक टाक ए मुंग्या मुंग्या कुरमुरे वगैरे नाही याच्यासाठी मोठा गेम केला पाहिजे काय मेलेला उंदीर शोधूया हा आणि त्याच्या पोटावर दोरी बांधून ठेवूया म्हणजे साप येईल उंदीर पकडायला उंदराला पकडण्यासाठी सापाने तोंड उघडलं की दोरी खेचून घ्यायची म्हणजे पोटात चावेल साप ए विकृत अगं साप चावेल ना त्याला मिला बिलो तू काय करायचं नको वाघ घेऊन बसतो तरी हालत नाही तो साप काय करणार आहे त्याला नको चल ना करूया ना चल ना मेलेला उंदीर शोधूया चल 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 ना शोध ना काय ना शोध आरडाओरडा करू नकोस मिळाला का शोधू तर दे आधी मिळाला इथे बघ काय उंदीर मिळाला मिळाला दारूच्या बाटल्या हा बेवडा मारतो हा दारू पित असणार कशावरून दारू पित असणार हे बघ ह्याला एक केस चिकटलाय हा एवढा मोठा केस याचाच असणार आहे त्याचाच वाटतोय म्हणजे बेवडा पितो बरोबर बोलले ना म्हणजे मी बाई वेडा असणार अरे अगं बेवडा पितो बोललीस ना बाईवेड्याचा काय संबंध अगं ए रात्री बेवडा पिऊन दिवसा बायकांना छेडतो तो नाही म्हणजे मला असं नाही वाटत पण तो 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 बेवडा असणार म्हणून त्याला त्याच्या घरातल्यांनी हकललं असणार आणि मग इथे येऊन बसला असणार तो मला माहितीये असेल पण म्हणजे आपलं कोण सुटलं हा इथे येऊन दारू पितो म्हणजे हा रात्रीची दारू पितो आणि मग दिवसा जेव्हा टुरिस्ट यायला लागतात तेव्हा हा असा बसून राहतो असा पंग असल्यासारखा बसून राहतो पण ते गाईड बोलले ना 10 वर्षापासून हल्लाच नाहीये हा मग हो ग नाही पण मग सुशी कसा करत असेल मला माहिती त्याच्या खाली बरोबर एक भोक असणार इथे आणि त्याला ड्रेनेज अटॅच केला असणार इथे मला वाटत नाही पण मला नाही वाटत आहे की तिथे ड्रेनेज असेल म्हणून देठ लावते का मग लावते बेड लावते तू माझी बेड माझ्याकडे map आहे, मी लावते मग बघूच्या हातात चालेल आय खड्डा आय खड्डा नाहीये खड्डा अगं आहे नाहीये चल उचलूया ना त्याला उचलूया चल, 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 तुम्ही दोघी त्या बाजूने उचला. चालेल मी या बाजूने उचलते जोर लगा के जोर लगा के बघतोय इशारे करतोय बघ याच्यात तर खावडा देऊ का इशारे? बाई 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 ए तू जा काय बोलतोय घेऊन जा बोलतोय तुला घेऊन जा बोलतोय ए चल 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 मी का जाऊ? जाऊया मी नाही जाणार मी का जाऊ आपण जाऊया तो खून करेल तो आपल्या सगळ्यांना मारून टाकेल आणि मी तर घरी सांगून पण नाही आले की मी इकडे आले म्हणून आणि मग ह्याने मारून टाकल्यावर मी घरी मम्मीला काय सांगणार आहे मारेल तो आपण जाऊया नाही जाणार मी कुठे नाही जाणार त्याच्या बापाचा किल्ला नाही मी नाही जाणार मी इथेच थांबणार मस्ती नको ऐक, ईशा ऐक. प्लीज प्लीज आता तुम्हाला फन येणार आहे नको 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 एक काम करायचं खूप दिवसांपासून आपली ही ट्रिप ठरत नव्हती
आता या ट्रिपची आठवण म्हणून त्याच्या दाढीचे केस घरी घेऊन जायचे. नको 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 इसा इसा प्लीज नको. तो हालत नाही ना, बघू ना आता कसा हालत नाही. प्रिया सांग ना. थांब ना. नको 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 प्लीज थांब ना, घाबरू नको यार. इसा प्लीज इसा. मरायला आले इथे तुझ्या तर तुझ्या जाण्या घरी जा तुझ्या तर तुझ्या. सॉरी सॉरी सॉरी. 12 वर्ष झाली मी शांत बसलोय, तोंडात चकार शब्द नाही, वा घेऊन धिंगाणा करून जातो, मला काही फरक पडत नाही. जाणे पहिले तू घरी जा तुझ्या तर तुझ्या. मरायला आलेली आहे किल्ल्यावर, मरते चालती हो. सॉरी सॉरी. तुझ्या तर हे जाणवत नाही काय तुझ्या तर तुझ्या. हैला बोलला. हैला बोलला. इकडे ये, पाया पड माझ्या. गाईड आहेस ना तू. तुझ्या तर तुझ्या. इकडे ये, इकडे इकडे इकडे. मला का मारताय? तू गाईड आहेस ना. तुझ्या तर तुझ्या. मरायला यांना इथे घेऊन आलास. पर्यटक आणतोस तेव्हा तुला माहिती काढता येत नाही. तुला सांगतो तुझ्या तर तुझ्या. कुठलेही गाईड आणणं बंद कर. हा? पाऊस पडला चल किल्ल्यावर, पोरी दिसल्या चल किल्ल्यावर, दारू प्यायचे चल किल्ल्यावर. इकडे ये. किल्ला काय तुझ्या बापाचा आहे का? बापाचा आहे का मला सांग. तुझ्या तर तुझ्या. काय केलंय? निघ आत्ताच्या आत्ता निघ, नाही तर तुडवी निघ. चला चला चला. म्हणून मला पुरुष आवडत नाही, तेवढा घाबरावला याने माझा. इकडे ये, झाडे इकडे इकडे. तुला ड्रेनेजचा खड्डा बघायचा होता, इकडे दाखव. इकडे ये तुझ्या. इकडे अरे इकडे इकडे. वा वा, अतिशय वेगळी कॉन्सेप्ट होती. छान झाला परफॉर्मन्स. बघूया हा सरस काय म्हणतात. सई. छान परफॉर्म केलं पिपी. हल्ला नाहीस रे खरंच, म्हणजे तुझ्या तिथे असण्यामागची जी दंतकथा होती त्याला साजेसं एकदम बिहेव केलंस तू. ईशा, मला तुझी एनर्जी कशी वाटली माहिती आहे का? दत्तूचं ते कॅरेक्टर आहे, तोडून फोडून टाकणार त्याची बहीण वाटलीस तू मला. वेगळंच कॅरेक्टर होतं. मजा आली तुला असं बघायला. एक मला असं वाटतं की प्रहसन एकीकडे आणि एक 3 वाक्य होती की किल्ला तुझ्या बापाचा आहे का, हे झालं की किल्ल्यावर ते झालं. हे इतकं महत्त्वाचं आहे, हे इतकं इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही ते अशा पद्धतीने कन्वे केलं, ते खूपच छान वाटलं, मजा आली. मंडळी, विनोदाचा हा डाव असाच रंगत राहील पण पुढील भागामध्ये, कारण आजच्या भागामध्ये इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया उद्या रात्री. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, जरा कुटुंब हसूया.